म्हणून दान सात्विकाचे असा विषय करून मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. हे त्रिगुणाचं तुम्हाला ठाऊक आहे, सत्व रज तम. गीतेमध्ये कृष्ण म्हणतो की ते तिन्ही माझ्यातून निघतात, असं श्रीकृष्णाचं सांगणं आहे. त्रिगुणात्मक हा दिव्य प्रभाव, सात्विक राजस तामस भाव, त्यांच्या ठाई नसे मी तिन्ही निगती माझ्यातून. अर्जुना ऐक ध्यान देवनी. तो म्हणतो ते माझ्यातून तिन्ही बाहेर पडतात. म्हणजे सत्वरजतम म्हणजे नेमकं काय आहे? आज आपण सगळीकडेच बघतो, त्यात सत्व सापडत नाही. सत्व सापडत नाही कारण स्वत्व नाही. आणि रजो आणि तमो गुण हे दोन आहेतच. ते साऱ्या जगात दिसतातच आपल्याला येता आता. आणि मग हे गुण घेऊन जेव्हा दानांचं वर्णन केलं गेलं गीतेमध्ये, तो मुद्दा आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे की सात्विक दान काय आहे, राजस दान काय आहे, तामस दान काय आहे. दानाचे आणखी अनेक प्रकार आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून निघालेलं दानच आहे ते पसाय दान. म्हणजे मला गुरुनी किंवा परमेश्वरांनी पसायदान द्यावं अशी कल्पना केली. पण पसायदान स्वतःसाठी आहे का? तर नाही. म्हणजे देणारा सात्विक आणि घेणाराही सात्विक आहे. तो मागतोय जगासाठी, तो स्वतःसाठी मागत नाही. जो जे वांछिल तो त्याला हो प्राणी जातं असं म्हणत जगासाठी मागायचं, मला नको काही. तर ही जी मला नको काही ही भूमिका आता शिल्लक राही. आता सतत मला हवं मला हवं अशा भूमिकेत आपण सगळेच जगतो येता आता. मला काही नको आणि तरी मी देणार आहे ही कल्पना नैसर्गिक आहे. ते निसर्गाचं दान आहे. एकदा राजा शिकारीला निघाला आणि सगळे त्याचे सेनापती प्रधानजी बरोबर जंगलात गेले शिकारीला. आणि लांबनं एक दगड आला आणि राजाच्या कपाळाला लागला. खोक पडली, रक्त आलं. लगेच पळापळ झाली सगळ्यांची. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप राजाचा, कोणी दगड मारला निघाला, SPG बाहेर पडले. तोपर्यंत राजवैद्य आले. त्यांनी लगेच बँडेज वगैरे. आणि मग ह्या SPG कमांडोजनी एका म्हातारीला पकडून आणलं. ही म्हणे दगड मारत होती. आम्ही हिला रेड हँडेड पकडलाय दगड मारताना. मग तिला विचारलं की तू का ग दगड मारलास राजाला? ती म्हणाल मी कुठे राजाला दगड मारला. माझ्या नातवाला भूक लागली, झाडावरती फळं लागलेली दिसली म्हणून मी आपले दगड घेऊन, ते नातवाचे आईवडील गेलेत, ते निधन पावलेले असल्यामुळे आमच्यावर जबाबदारी आहे, मी आपली दगड फेकते. पण ते म्हातारीचा नेम कुठे लागतोय तो लावून लागला राजाला डायरेक्ट. माझा हेतू काही त्याला मारायचा नव्हता. पण ते म्हणाले आमच्या कोडप्रमाणे, पेनल कोडप्रमाणे राजाला हल्ला म्हणजे तो न कळत असो कळत असो, गुन्हा म्हणजे गुन्हा. मग राजाला विचारलं काय शिक्षा द्यायची हिला? राजा म्हणाला एक काम करूया आपण, काय हिचा नातू मोठा होऊन पैसे कमवेपर्यंत आमच्या खजिन्यातून या दोघांच्या राहण्याची सोय करा, असं राजाने सांगितलं. ते सेनापतीला काही ते पटलं नाही. मग सेनापतीने विचारलं महाराज असं का करताय तुम्ही? तेव्हा राजा म्हणाला ती ज्या झाडावरती दगड मारत होती ते झाड माझ्या राज्यात आहे आणि म्हातारी झाडाला दगड मारते, पण झाड मात्र दगड परत करत नाही. झाड फळ परत करतं दगड लागला तर. मग मी माझ्या झाडाकडनं, माझ्या राज्यातल्या झाडाकडनं मी पण काहीतरी शिकायला पाहिजे. दगड मारल्यानंतर झाड फळ देत असेल तर मग ती मला दगड मारला आहे आणि ते माझं झाड आहे, त्यामुळे मी तेच करणार जे झाड करत होतं. निसर्गाचं देणं आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे नैसर्गिक आहे ते. आणि तेच काम
इतकी वर्ष जेव्हा एवढा मोठा हॉल इलेक्ट्रिसिटी सहित सगळी सोय व्यवस्था, मग प्रवचनकार आल्यानंतर त्यांना काय हवं आहे, त्यांना चहा हवा आहे का, मग प्रवचनकार नखरेवाले प्रवचनकार म्हणतात मला काळी कॉफी लागते, मग लगेच अवधूतच्या सौ काळी कॉफी करायला. हे सगळं जे घडतं आहे त्याच्या पाठीमागे कसलाही हेतू नाही, ते निर्हेतुक आहे, ते निर्मळ आहे, निरामय आहे. हा सत्यसंकल्प आहे, तो निसर्गाबरोबरचाच आहे. आणि म्हणून ही इलेक्ट्रिसिटीला कसं अर्थिंग असतं ना, अर्थिंग, मग ते शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून, तसं दातृत्वाला सुद्धा अर्थिंगची सोय करता आली पाहिजे आणि ती घेणाऱ्याकडनं व्हायला हवी. त्यांनी ते सातत्यानं उल्लेखही करायला हवा, जेव्हा शक्य असेल तेव्हा त्या गोष्टी. मी तर राजाभाऊ गोलांडे आणि ह्यांना असं थोडा सल्ला देणार आहे की इथे काही गोष्टी रिनोव्हेट करून देता येतील काय, माझी कल्पना आहे. मी जाहीर बोलतो आहे, म्हणजे जसं कधी जमेल काय जमेल मला माहिती नाही, पण कल्पना तरी अशी आहे की तो जो वॉशरूम एरिया आहे तो एकदम आधुनिक करून द्यायचा, की हॉल बुक करायला येणारा हॉलपेक्षा तिकडे जाऊन आला की हॉल बुक करेल. हे देण्याची क्रिया आहे का, तर एवढं जे ज्ञानदान म्हणा, जे काही मला कळत होतं ते, मला जे वाटलं ते मी वाटलं. तुम्हाला काय वाटलं मला ठाऊक नाही, पण मी तुम्हाला जे वाटलं मला वाटलं ते. तर त्याच्या ते सगळं घडण्या पाठीमागचं कारण काय, त्या स्थानाला महत्त्व आहे. म्हणून स्थान महात्म्य सगळ्यात मोठं. आता मुंबईमध्ये विवेकानंदांच्या संदर्भामध्ये संस्कार शिबिर आयोजित केलं जाते, तर ते शिबिर ज्या ठिकाणी होणार आहे त्याच्या स्थानपूजनाचा कार्यक्रम आहे. कशासाठी, तर तिथलं हवामान, तिथल्या लहरी, त्या वास्तूच्या लहरी, त्या वास्तूचं गणित, हे सगळं बदललं गेलं पाहिजे. आणि हे का एवढं करायचं, तर सात्विकता दडलेली आहे म्हणून करायचं. सात्विक दानाची संकल्पनाच ही आहे की जे दान करत असताना, करायचा विचार मनात आला असताना, ते करून झाल्यानंतर जर विसरता आलं की मी हे काही दिलं आहे, तर ते सत्वदान आहे. सात्विक दान ते आहे की जे मी विसरूनच गेलो अशी कल्पना, खरंच कळलं नाही. म्हणून करंदीकरांच्या कवितेमध्ये उल्लेख आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. आता हल्लीकडच्या इंग्रजी माध्यमातल्या मुलांना कळतच नाही देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे काय करायचं. त्यांना वाटलं फिजिकल कापून घ्यावेत आपण. आम्ही रोजच्या जीवनात जगत असताना सत्व रजतम या तिघांचे अलौकिक संगम करून आम्ही जगत असतो. सांसारिक जी मंडळी आहेत तिथे तर आहेच, म्हणून काकांचं वैशिष्ट्य असं की संसारामध्ये असूनसुद्धा अशा पद्धतीनं सात्विक दानाची कल्पना इतक्या सहजतेनं इतकी वर्ष त्यांनी राबवली. त्यांचे कसे ऋण मानावेत ते फेडताच येत नाही तशी परिस्थिती आहे. आणि ही देण्याची प्रक्रिया आमच्याकडे होते का की नाही होत, रोजच्या जीवनात होते का नाही होत, आमच्या घरातल्या घरात पण होत नाही. संसारी माणसं तर वी आर मायझर्स, कंजूसपणाची परिसीमा असते आपल्याकडे. मी पण त्यात स्वतःला, म्हणजे मी वेगळा नाही त्यातला, मी त्यातलाच. कुठेतरी लाभ आणि लोभ मात्रेचाच फरक आहे, पण कुठेतरी ते मनामध्ये तुमच्या येत राहतं, देण्याचं घेण्याचं असं होत राहतं. म्हणून मी नेहमी तुलना करून सात्विक दान करायचा प्रयत्न करतो. मग मी काकांची आठवण करतो, काय शक्य आहे, किंवा तुलनात्मक विचार करतो आणि दान करण्याचा प्रयत्न करतो. बरं, हे दान कसं करतो हे मी सांगितलं तर सत्वगुणातून मी लगेच राजस गुणामध्ये होतो, कारण तुम्ही सांगायची गरज नाही, इतरांना कळटा पण नाही काय दान केलं ते.
या हाताचं त्या हाताला कळता कामा नये आणि तुम्ही जाहीर सांगताय मी असं केलं म्हणून. तर हे इतकं अवघड आहे, हे इतकं अवघड आहे. आज अशा पद्धतीनं कार्यक्रम अशा पद्धतीनं आम्ही जाहीर त्या कुटुंबाचे कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा इथे आलेला जे पहिल्यांदा आले असेल त्यांना माहिती पण नसेल की अरे इतकी वर्ष एक लग्नाचा हॉल अशा पद्धतीनं दिला जातो. तुम्ही जाऊन बाकीच्या लग्नाच्या हॉलमध्ये बिल देताना 1000 रुपये कसले लावले तो, ते तुम्ही ते 10 वाट्या तुम्ही जास्त वापरल्यात. पंगत बसली होती, 10 वाट्या कमी पडल्या, ठरलेल्या दिल्या होत्या आम्ही, पण तुम्हाला आणखीन माणसं आल्यामुळे मग 10 वाट्या त्या ताटाचे जास्ती पैसे. असं ज्या ठिकाणी चालतं तिथे अशा पद्धतीनं संध्याकाळी 4 वाजल्यापासून दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 8-9 वाजेस्तोवर मी इकडनं जोपर्यंत पळत नाही जात नाही तोपर्यंत हे सगळं असंच चालू राहतं. सात्विक दानाची दुसरी व्याख्या नाही, तुम्हाला आधी कुठे जायचीच गरज नाही सात्विक दानासाठी. चिंचवडमध्येच उदाहरण उपलब्ध आहे सात्विक दानाचं, आणि ते आहे पांडुरंग कुलकर्णी. पूर्णपणे सात्विक दान. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की सेकंड जनरेशन जी आहे, लक्षात ठेवा, सद्गुण दुसऱ्या पिढीत येत नाही सहसा. मग ते राजकारण असो, आला का सद्गुण? नाही आला. बाळासाहेब ठाकरेंनंतर सद्गुण खाली आला का? हिंदुत्वाचा नाही आला खाली. अध्यात्माचा सद्गुण खाली येतो का? तो पण येत नाही. मला पांडुरंग काकांनी ज्या संस्कारामध्ये अवधूत समोर उदाहरण ठेवलं आदर्शाचं, आणि जर 2 वर्ष झाली अवधूतच्या चेहऱ्यावरही तेच भाव आहेत जे काकांच्या चेहऱ्यावर ते असायचे. सद्गुण पुढच्या पिढीत असा सहज जात असेल डायबिटीस सारखा, तो इतका सहज गेलेला आढळतो. त्यामुळे अवधूतच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो, त्याच्या पत्नीबद्दल, त्यांच्या आईबद्दल. प्रामुख्यानं त्या दोघी स्त्रिया घरातल्या, पुरुषांनी भले ठरवलं घरातल्या माणसाने, त्या तयार व्हायला पाहिजेत ना. नाही रागवू नका, इथे उपस्थित अनेक भगिनी आहेत, पण सांगायचा मुद्दा आता लग्नामध्ये सुद्धा मुलीच्या बाजूनी जेव्हा एक श्लोक आहे संस्कृत, त्या श्लोकात सुद्धा कन्यावरय ते रूपम असं म्हटलं, ती रूप बघते मुलाचं. दुसऱ्या ओळीमध्ये माता वित्तम, आई जावयाचा पैसा बघते. पिता श्रुतम, वडील विद्वत्ता बघतात. बांधवा कुलम इच्छन्ति, त्यांना सगळ्यांना आपलं कुटुंब छान राहायला हवं असतं. आणि मिष्टान्न मितरे जना, बाकीच्यांना जेवण. पण हा जो मुद्दा आहे, माझ्याही घरी तसंच होत होतं. माझ्याही घरी सुद्धा नाशिकला दशग्रंथी ब्राह्मणांचं संमेलन झालं आणि तिथे माझं निरूपण होतं. आणि अचानक एक त्यातला ब्राह्मण होता, तो एक गाणं भक्तिसंगीत चालू असताना कळशी आणि आसोली नारळ आणि पूर्णपणे त्याचं वमन शेंडी ठेवलेली असं नाचत वरती आला. अनपेक्षित होतं आम्हा सगळ्या कलावंतांना की असंच कोणतरी अचानक वरती येतं. मग तो वरती आला आणि मग त्याने नुसती कळशी ठेवून नृत्य केलं त्या गाण्यावरती, छान नाचत होता. मग त्याच्यामध्ये आसोली नारळ ठेवला आणि नृत्य केलं त्याने. पुन्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या. कालिदास नाट्यगृहामध्ये मग त्यांनी कळशी काढून ठेवून नुसता आसोली नारळ ठेवला. आता तो तर तसा काही बॅलन्स करण्याजोगा नसतो आसोली नारळ न सोडलेला, तर तोही ठेवून त्यांनी सुंदर नृत्य केलं. तोपर्यंत गाणं संपलं, तसा तो खाली गेला. तर निरूपण म्हणून, निवेदक म्हणून माझी जबाबदारी होती. काहीतरी बोलायला तर हवं होतं, काय करावं ते सुचना. तर मी म्हटलं याला अथर्व शीर्ष म्हणतात. तर ते लोकांना म्हटलं थर्व म्हणजे थरथरणार. हे ह्यांचं शीर्ष अथर्व असल्यामुळे ते शाबूत राहिलं वरती, नाही तर पडलं असतं. त्यामुळे मी
अतिशय खुशीत नाशिकहून मुंबईला गेलो घरी की काय सुचलं मला त्यावेळेला अथर्व शीर्ष. आणि मग पुढे मी नशिबाने तो दृष्टांत मला पूर्ण करता आला की हत्तीचं शीर्ष, हत्ती चतुष्पाद आहे, प्राणी आहे, तो प्रेरणेवर असल्यामुळे त्याचं शीर सतत हलत असतं. कान तरी हलतायत, डोळे तरी हलतायत, सोंड तरी हलते, मान तरी हलते, असं त्याचं थर्व शीर्ष असतं त्याचं. ते प्रेरणेवरनं बुद्धीवरती आलं, म्हणजे चतुष्पादावरनं द्विपादावरती आलं, म्हणून ते स्थिर झालं. बुद्धीवर आल्यामुळे मग ते अथर्व झालं, ते थर्व होतं. ते त्याच्यावरती सगळ्याच दशग्रंथी ब्राह्मणांनी जोरदार प्रतिसाद दिला मला. आणि मी त्या नादात घरी आलो की मी संथा घेतलेला ब्राह्मण नाही, तरीसुद्धा माझ्या बोलण्याला ह्या सगळ्या शेंडीवाल्यांनी इतका जोरदार मला प्रतिसाद दिला, सगळ्या ब्राह्मणांनी. घरी आलो, बेल वाजवली, दरवाजा उघडला वडिलांनी, आणि लागोपाठ दोघांचे प्रश्न, आईचे आणि भावाचे. मी आलो, बाहेरच्या बोलण्यामध्ये दादा, वडील एका बाजूला, आई एका बाजूला. वडिलांनी विचारलं, अरे त्या दशग्रंथी ब्राह्मणांसमोर बोललास तरी काय, असं वडिलांनी विचारलं. आणि आई म्हणाली, पाकीट दिलं ना रे. हे जे पाकीट दिलं ना रे आहे ना, ते त्या स्त्रीकडनं आलं माझ्या घरातल्या, की तुला पैसे दिले का, तू काय बोललास ते नंतर सांग. प्रश्न असा आहे की एवढं मोठं हॉल अशा पद्धतीनं दिलदारपणे पांडुरंग काका देत असताना त्यांची पत्नी आणि अरुंधतीची पत्नी अत्यंत आनंदाने ही सगळी प्रक्रिया मान्य करतात, म्हणून त्या दोन स्त्रियांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. असं देत नाहीत. मी बघितलेले आहेत घरामध्ये, मुलगी 90% वर मार्क मिळालेली मुलगी आहे घरामध्ये, आणि आलेले पाहुण्यांना बायको पेढा द्यायला जाताना ती आतल्या नवऱ्याला विचारते, अख्खा देऊ की अर्धा देऊ म्हणून. मी बघितलेलं आहे. असो, सांगायचा मुद्दा, सात्विक दानाची कल्पना ज्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा हेतू नाही, कुठच्याही प्रकारची अपेक्षा नाही, निरामय पद्धतीने, चौकशी पण नाही की त्याचं पुढे काय झालं, असं एक सात्विक दान पुण्यामध्ये घडलं. असं एक सात्विक दान जमिनीविषयीचंच आहे. आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर घैसास, डेक्कन जिमखान्यावरती ENT स्पेशालिस्ट होते, आता नाही आहेत बिचारे. जेव्हा डॉक्टर विश्वनाथ कराड आणि प्रकाश जोशी हे दोघंजणं आम्हाला पुण्यातलं पहिलं खाजगी इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं आहे, पण आमच्याकडे काहीच नाही, फक्त इच्छा आहे, बाकी काही नाही, असं म्हणून गेल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही, डॉक्टर घैसास यांनी कोथरूडमधली त्यांची 16 एकर जागा एकही पैसा न घेता त्या दोघांच्या नावाने, त्या ट्रस्टच्या नावाने केली. बरं, केली तर गेली. गेल्या 40 वर्षामध्ये एकदाही एकही ॲडमिशन त्यांनी केलेली नाही की आम्ही जमीन दिले म्हणून ह्याची ॲडमिशन करून द्या, त्याची ॲडमिशन करून द्या. काहीच मागितलं नाही, आणि कुठे उल्लेखही नाही की आम्ही यांना जागा दिली. का? ज्ञानासाठी करताय ना, घ्या. आणि मग मला विलक्षण साम्य डॉक्टर घैसासांच्या चेहऱ्यावरच्या भावनांमध्ये, एक्सप्रेशनमध्ये, आणि तेच मला इथे पांडुरंग काकांच्या चेहऱ्यावरती आणि अवधूच्या चेहऱ्यावरती दिसतं की कशासाठी आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. श्रीराम जय राम जय जय राम ही संकल्पना आहे, आणि ते वरती ब्रह्मचैतन्य बसलेलं आहे, ते आशीर्वाद घेऊन. ही सगळीच सात्विकता महत्त्वाची आहे दानाच्या दृष्टीने. आज जग तसं राहिलं नाही. आपण केलं होतं की नाही सात्विक दान तुर्कीला? आपण सात्विक दान केलं होतं तुर्कीला. भूकंप झाल्यानंतर कसलाही विचार न करता भारताकडनं तुर्कीचे, आपण बघितला का धर्म? नाही, आपण अजिबात धर्म बघितला नाही. ती माणसं आहेत म्हणूनच बघितलं, आणि आपल्याकडनं त्या सगळ्या लोकांना मदत केली. त्यांनी काय परत केलं? त्यांनी आपल्याला काही दिलंच नाही. त्यांनी पाकिस्तानला ड्रोन दिले. ते कशासाठी ड्रोन दिले? तर भारतावर हल्ला करायला. इथे घेणारा सात्विक नाही. बघा, मला सांगायचा मुद्दा असा आहे की देणारा सात्विक आहे हा एक भाग, पण घेणारा सात्विक पाहिजे ना प्रतिसाद देण्यासाठी. तसं घडलं नाही राष्ट्रीय स्तरावरती, आणि तसं घडलं नाही ती त्याची पापं त्यांना भोगायला लागतीलच सगळ्यांनाच, भारतातल्या मुसलमानांनाही, पाकिस्तानमधल्या मुसलमानांनाही, की सगळं तुम्हाला देऊनही तुम्ही कृतज्ञपणेच ह्या मातीबरोबर जगत असाल तर आम्ही तुम्हाला सात्विक दान देतो आहोत. 14 राष्ट्रपतींचे 4 मुसलमान राष्ट्रपती आहेत. आमचे मुख्यमंत्री इथे मुसलमान होते, अब्दुल रहमान अंतुले.
आमची सनई वाजते ती मुसलमानाची आहे. आम्ही तबला डोक्यावर घेतो मुसलमानाचा. आम्ही क्रिकेटचा कॅप्टन डोक्यावर घेतला मुसलमानाचा. आम्ही चित्रकार सरस्वतीचं नग्न चित्र काढूनही आम्ही त्या चित्रकाराला डोक्यावर घेतो, त्यांचं कौतुक करतो. आम्ही त्यांच्याकडे सात्विकतेनंच बघत आहोत, पण ते तसं बघत नाहीत. अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय, सात्विक दानाचा परिणाम तोच आहे. दुर्योधन तयार झाला नाही ते दान करायला, म्हणून महाभारत घडलं. तू 3 ते 5 गावं फक्त हस्तिनापूर नको, तू 3 ते 5 गावं फक्त पांडवांना द्यायचा एवढाच मुद्दा आहे. तर सुईच्या आग्रावरची एवढी सुद्धा जमीन मी देणार नाही. ही भाऊबंदकी फार जुनी आहे. म्हणून तुमच्या आमच्या घरांमधले जे भाऊबंदकीचे प्रश्न आहेत तिथे हा मुद्दा येतो त्यांना, कोणी सोडायलाच तयार नाही. मग तुम्ही दान कसं देणार? मनबिन दान का, मनामध्ये तुमच्या जर स्वार्थ अडला असेल तर तुम्ही देणार कधी? महाराष्ट्रात तर खूपच कमी देतात, किंवा देतच नाहीत. गोकुळाष्टमीची वर्गणी घ्यायला मी जेव्हा जायचो आमच्या सोसायटीत विलेपार्ल्याला, तर वर्गणी देताना समजा एकाच कुटुंबाचे 2 फ्लॅट्स आहेत आजूबाजूचे, तर वर्गणी देताना म्हणायचे आम्ही एकच आहोत ना, पण पर फ्लॅट वर्गणी ठरलेली असते ना, कुवत नाही, इच्छा नाही, दानत नाही, एकच फ्लॅटचे पैसे देणार ते. आणि दहीपोळ्याचा प्रसाद जेव्हा अख्ख्या सोसायटीवर वाटायला जायचो त्यावेळेला 2 वाट्या, ह्या फ्लॅटची ह्या फ्लॅटची. तुम्ही जर प्रवचन ऐकून असेच जगणार असाल तर प्रवचनातून दिलं गेलेलं सात्विक ज्ञानाच्या दानाचं तुम्ही काय विल्हेवाट लावताय ती अशी लावतात. आणि हे सतत घडतं, सगळीकडेच घडतं. साधं पार्किंगचं दानही दिलं जात नाही. थोडा वेळ गाडी पार्क केली तर नाही, आमच्या जागेत नाहीच करायचं. 15 मिनिटात जातोय, तुमचे मिस्टर संध्याकाळी 6ला येणार आहेत, हे 4 वाजता निघणार आहेत आमचे पाहुणे, तुमचं गॅरेज रिकामं आहे, तिथे खाली असे कोते. म्हणून मला किती वेळा काही जमाती आवडतात. महाराष्ट्रामध्ये आपल्याला असं आढळतं, फारच 2 गोष्टींची बचत आमच्या महाराष्ट्रात करतो आपण, कौतुक आणि पैसा. दुसऱ्याचं कौतुक करताना काटकसर आणि पैशासाठी काटकसर. असं घडत नाही. आज बाकीचे समाज मोठे झाले याचं कारण देण्याची क्रिया, दुसऱ्यांना नको पण स्वतःच्या समाजात तरी देण्याची क्रिया प्रचंड मोठ्या प्रमाणात. बघता बघता ती माहेश्वरी स्कूल आमच्या इथलं पुण्यातलं कोथरूडमधलं इतकं सुंदर होत गेलं, इतकं सुंदर होत गेलं. तसं घडत नाही ना. मी स्वतः त्या अहिल्यानगरमध्ये, पूर्वीचं अहमदनगर, त्या अहिल्यानगरमध्ये आनंद ऋषी महाराजांच्या त्या आश्रमामध्ये माझी भरपूर प्रवचनं झाली. तेव्हा पहिलं जेव्हा माझं प्रवचन झालं तिथे, त्या प्रवचनाच्या माझं प्रवचन सुरू व्हायच्या आधी अनाऊन्समेंट केली एका जैन माणसाने येऊन. सगळ्या जैन लोक आले होते सगळे नगरमधले, की आनंद ऋषी महाराजांच्या हॉस्पिटलमध्ये स्पष्ट मराठीत, आणि अजिबात त्यांच्या भाषेत नाही, स्पष्ट मराठीमध्ये. तिथे आपल्याला तो स्कॅनर घ्यायचा आहे मोठा, ते अख्खा माणूस आत जातो, ते काय सिटी स्कॅन, तो ते घ्यायचा आहे. त्याचा खर्च काय 6-7 लाख रुपये, 6 लाख रुपये असे काही ते अमाऊंट त्यांनी सांगितलं, तेवढा आहे. तर डोनेशन्स आर एक्सपेक्टेड असं म्हणून त्यांनी अनाऊन्समेंट थांबवली. माझ्या प्रवचनाचं मध्यंतर झालं, आणि मध्यंतरानंतर चहा पिऊन मी जेव्हा परत प्रवचनाला आलो त्यावेळेला तोच माणूस उभा राहिला आणि म्हणाला, ऑलरेडी 7 लाख जमा हो चुके हैं, अब बस करो. हरकत नाही, माईकला पण आश्चर्य वाटलं. पण असं कसं शक्य आहे असं ह्याला महाराष्ट्रातील लोकांची सवय आहे. त्याच्यामध्ये जैनांचं कौतुक चाललंय म्हणल्यानंतर तो घाबरूनच गेला, लगेच पडला खाली. कधी देणार, कधी देणार? शिक्षण हे आदर्श ठेवूनच देता येतं, तसं दान सुद्धा आदर्श ठेवूनच देता येतं. आणि काही करायला लागत नाही. शब्दांचं दान द्या, घरामध्ये कमी भांडण्याचं दान द्या, कमी उलट उत्तरांचं दान द्या. ही सगळी सात्विक दान आहेत. तुम्हाला काही कळत नाही, बाजूला बसा असं जरी म्हणाली बायको,
तरी उलटं न बोलण्याचं दान द्या की तुझं बरोबर आहे, मला काही कळत नाही हे. या गोष्टीला तर 35 वर्ष झाली, आपलं लग्न झालं 35 वर्षापर्यंत. दान म्हणजे दरवेळेला पैसाच द्यायला पाहिजे असं नाही ना, विचारांचं दान द्या, सात्विकच आहे ते. ज्ञान ट्रेड सिक्रेट नका ठेवू, ज्ञानदान द्या. घरातली कुटुंबांची भांडणं मिटवण्यासाठीचं एकमेकांना मैत्रीचं दान द्या. काय हरकत आहे? आम्ही ते करत नाहीत म्हणून अडचण आहे. आणि म्हणून महाराष्ट्र संपूर्ण भारतामध्ये नेहमी अडचणीत असतो. अडचणी या दृष्टिकोनातून असतो की एकवाक्यता नाही, कारण कोणी दानच द्यायला तयार नाही. राजस आणि तामस हे नंतरचे मुद्दे आले, कारण राजसमध्ये पैसा आला. राजस दानामध्ये तुमची समृद्धी आहे असल्याशिवाय राजस होता येत नाही. आणि मग आमच्याकडे तेवढी समृद्धी नाही आणि आम्ही सात्विक पण नाही देण्यासाठी. आता कंपन्यांवरती कंपल्शन करायला लागलं शासनाकडनं दान द्या म्हणून. CSR नावाचा जो प्रकार आहे तो कंपनीला काही पर्सेंटेज तुमच्या नफ्यामधले तुम्ही सामाजिक कार्यासाठी खर्च करा अशी सूचना देऊन त्यांना सात्विक दान द्यायला लावलं जातं. त्याचं काय करायचं? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. मी म्हटलं नको, मला तुम्ही उपाध्याय करता का? म्हटलं मी ISR करतो. मग ISR म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. माझ्यासाठी कंपनीची गरज नाही, कारण माझी कंपनी नाही. पण तरी ज्ञानेश्वर माऊलींची ओवी जी आहे ती ओवी सात्विक दानाचंच रूप आहे. जैसे निम्न भरलिया विणे तोय ढळेची नेणे, तैसे श्रांता तोषोनी जाणे सामोरे पा. जैसे निम्न म्हणजे खड्डा, भरलिया विणे, तोय म्हणजे पाणी, ढळेची नेणे पाणी वाहत असताना वाटेत खड्डा आला तर तो भरल्याशिवाय पाणी पुढे जात नाही. तैसे श्रांता तोषोनी जाणे सामोरे पा. तसे त्या शांताची काय गरज आहे त्या गरजू माणसाची, ती पूर्ण करा आणि पुढे जा. आता गरजू कोण? इथे दानाचा दुसरा ॲनालिसिस सुरू झाला. आम्ही गरजू आहोत असं सांगणारे अनेक खोटे आहेत. पुण्यामध्येच तो भिकाऱ्यांचा लीडर होता, ज्याला इन्कम टॅक्स भरण्याविषयी चौकशी झाली. इतके त्यांनी पैसे भीक मागून माणसं नेमून भीक मागितली त्याने, आणि त्यांच्याकडनं कट घ्यायचा, त्यांच्याकडनं कट घ्यायचा, असं करत करत मुंबईमध्ये आहेत. तुम्हाला रेल्वेच्या पासचे इन्शुरन्स कंपन्या आहेत. रेल्वेचा पास, आता मी समजा अंधेरीहून चर्चगेट असा रोजचा प्रवास करणार असेल आणि माझ्या फर्स्ट क्लास पासाची किंमत समजा 1,500 रुपये आहे, तर त्या ट्रेनमध्ये इन्शुरन्सवाला असतो पासचा. तुम्हाला दंड किती आहे पकडला गेल्यानंतर? इमिजिएट दंड 750 रुपये दंड आहे विदाउट तिकीट पकडलं गेलं तर. तर तो माणूस म्हणतो की तुम्ही मला महिना 500 रुपये द्या, तुम्ही पास काढायचंच नाही. तुम्हाला पकडलं की तुम्ही त्याला 750 रुपये द्या, ती रिसीट मला आणून द्या, मी तुम्हाला 750 रुपये देतो. हे जे आता चालतं ना आपल्या इन्शुरन्स कंपन्याचा व्यवहार आहे हा, की यू आर इन्शुअर्ड, 500 रुपये भरून तुम्ही प्रीमियम भरा आणि फुकट प्रवास करा फर्स्ट क्लासमधनं. आता दरवेळेला काय तुम्ही पकडले जात नाही हो, कधीतरी वन्स इन अ ब्लू म्हणून तुम्ही पकडले गेलात तर काय नाही, त्याचे भरायचे 750 रिसीट घ्यायची, तुमचे 750 परत 500 रुपयात महिनाभर 1,500 ऐवजी 1,000 रुपये वाचले तुमचे. त्याच्यात 3 वेळा पिझ्झा आला डॉमिनोजचा 1,000 रुपयात वाचलेल्या पैशातून. म्हणजे सात्विक दान करत असताना नुसतं सात्विक दान करण्याच्या क्रियेमध्ये महत्त्व नाही, तर तुम्ही कोणाला करत आहात तिथे आपल्या इथे संबंध येतो. सत्पात्री आहे काय? ते सत्पात्री असेल तरच ते करायला हवं, नाही तर नाही. आणि हे अभ्यास करून आम्हाला ही प्रक्रिया करायला लागेल दानांची, आणि ही सहज होण्याची आवश्यकता आहे. राजस दानमध्ये अनेक आहेत, त्यातूनही चांगल्या गोष्टी घडतात. लायन्स क्लब आहे, रोटरी क्लब आहे, व्हॉट डे डू. सगळी समृद्ध माणसं एकत्र येतात, आठवड्याला एकदा, 15 दिवसातून एकदा, आणि सगळे मिळून एक सामाजिक कार्य ठरवतात की ट्रायसिकल द्यायची, हे द्यायची किंवा काय करायचं या दृष्टिकोनातून. पण ते करण्याच्या रचनेमध्ये
सगळ्यांनी एकत्र येणं, त्याचा एक अंडरकरंट असतो. येणारे सगळेच बिझनेसमॅन असल्यामुळे त्यांचा एकमेकांशी रॅपो वाढून त्यांचा बिझनेस वाढेल अशी पण त्याची एक अपेक्षा आहे सोशल अवेअरनेसमध्ये. मी यांचे कार्यक्रम केलेले आहेत रोटरी क्लबचे आणि ह्यांचे. मला ती प्रक्रिया माहिती आहे की काय पद्धतीनं ती प्रक्रिया जाते ते. आणि हे करता येईल का? मला स्वतःला म्हणजे कौतुकापेक्षा सुद्धा ज्या घटना घडत जातात त्या घटनांमध्ये हे शक्य आहे. त्याचे पैसे घ्यायचे नाहीत. संजय, मी त्या पुनर्वास मतिमंद महाविद्यालय मुंबई गोरेगाव, तर तिथे गेल्यानंतर त्या बाई म्हणाल्या की अहो मुलांना सिग्नल कळत नाही मतिमंद असल्यामुळे, पण त्यांच्या रंग लक्षात येतात त्यांच्या. पण तसं काहीतरी आम्हाला गाण्याच्या माध्यमातून त्यांना सांगता येईल काय असं म्हटल्यानंतर मी तिथेच गाणं लिहून दिलं. तिथल्या तिथेच परमेश्वराने माझ्यावरती कृपा केली, मला गाणं सुचलं त्या ठिकाणी. प्रश्न असा आहे, त्याचे गीतकार म्हणून मी पैसे न घेणं हे माझ्याकडे असलेली गोष्ट सहजतेनं दुसऱ्यांच्या भल्यासाठी देण्याची क्रिया निरपेक्षपणे. इथे सात्विक दानाचा मुद्दा आला, इथे राजदानाचा मुद्दा येत नाही. पण जेव्हा मला कोणीतरी फोन करून सांगतं की उपाध्याय आम्हाला लोकमत या वर्तमानपत्रासाठी जिंगल लिहायचे, मग मी पैसे सांगणार. कारण ते काही सात्विक दानाचा मुद्दा येत नाही, माझ्या व्यवसायाचा मुद्दा आहे. तुम्हाला काय काय पाहिजे तुमच्या जिंगलमध्ये सांगा, मी तुम्हाला लिहून देतो. तसं सुचतं तुम्हाला. मग तुम्ही तुमचा शेवटी आपल्या सायकोलॉजिकल स्टेटस लक्षात ठेवा. तुमच्या मनामध्ये एकदा ह्या पद्धतीचं निरामय कॅनव्हास तयार झाला की परमेश्वरच तुम्हाला सुचवतो. जगद्गुरू तुकारामांच्या मनामध्ये तो कॅनव्हास होता, अध्यात्माचा कॅनव्हास आहे, निरामय कॅनव्हास त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे ते असं म्हणतात, काय मी पामर जाणे अर्थभेद, वदवी गोविंद त्याची वधे, आपुल्या बळे नाही मी बोलतो, सखा कृपावंत वाचा त्याची. ही जी वाचा त्याची हा ट्रस्ट आहे. मी आत्ता ओनर नाही आहे, मी ओनरसारखा वागतो, सांभाळतो, पण मी ट्रस्टी आहे त्याचा. ओनर नाही असू शकत तुम्ही, तुमच्या देहाचे पण तुम्ही ओनर असू शकत नाही. परमेश्वराने तुम्हाला हे दानच दिलं ना, सुंदर हिरड्या, त्या हिरड्यांमधनं बरोबर तुमच्या दाताला असं पकडून ठेवणाऱ्या हिरड्या सगळ्या. तुम्ही नंतर 32, 31, 30, 28 असं करत जाता स्वतःच्या कर्तृत्वाने, पण तो देताना पूर्ण देतो. तुम्ही न मागता देतो 32 दात. मला तर त्या मॅटर्निटी होममधली सगळी लहान मुलं त्या काचेच्या पेटीत ठेवलेली असं 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 करत असत. मला नेहमी वाटत असं की ते सगळं मोजून घेतात म्हणून. मुलांकडे बघून अशी बोटं बिटं मोजून, आली का 10, पायाची आली का 10. आम्ही आमच्या शरीराची वासलात लावतो, म्हणजे आपण नुकसान करून घेतो. तो सात्विक दानच देतो तुम्हाला माणसाचा जन्म देऊन. आम्ही कुठे त्या दानाचा विचार करतो. आता किती भाव झाला सोन्याचा बघा, एक दात पडला तिथे सोन्याचा लावतात. त्यांनी फुकट दिले 32, त्यातलं एक तुटला तर तुम्हाला केवढा खर्च आला सोन्याचा लावण्यासाठी. बरं तो सुद्धा लावून तुम्ही दातोटच खाणार. सोन्याचा दातला म्हणून दातोट खाणार नाही असं नाही. म्हणजे हळूहळू जग सात्विकतेकडनं राजस आणि राजसतेकडनं तामसी होत चाललेलं आहे किंवा झालेलं आहे. आणि तामसी झाले म्हणून हे सगळे गोंधळ चालू जातात. रशिया युक्रेन तामसी आहेत म्हणून गोंधळ आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन त्याच्यामुळेच गोंधळ आहे. भारत पाकिस्तान त्याच्यामुळेच गोंधळ आहे. हा तामसी झाल्याचंच ते लक्षण आहे. म्हणजे नाशाकडे जाण्याची क्रिया आहे, विनाशाकडे जाण्याची क्रिया. आम्हाला यायचंच तर आम्हाला मागे यावं लागेल. आम्हाला सगळ्यांनाच मागे यावं लागेल. आणि ही रचना आता राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं विठ्ठलाचं वर्णन आहे. विष्णूचा अवतार आहे. सगळे सात्विक आहेत, प्रदर्शनामध्ये सगळे राजस आहेत. आमचा एकही देव खादीचा जब्बा घातलेला नाही. खादीचा जब्बा, झोळी खांद्याला का नाही, हे सामाजिक कार्यकर्ता. अरे पण सामाजिक कार्यकर्ता म्हणून असंच राहायला पाहिजे काय? साधी राहणी, उच्च विचारसरणी
आता बदलायला लागेल ना. आता उच्च राहणी, उच्च विचारसरणी का समृद्धीचं लक्षण आहे. देवता बघा सगळ्या 4-4 हात घेऊन कसे छान सोन्याने मडलेली देवदेवता आहेत. कोण आहे असा परमेश्वर की जो नटलेला नाही. जगण्याच्या प्रक्रियेमधला हा दानाचा जो मुद्दा आहे तो आम्हाला अशा पद्धतीनं व्यक्तिगत पातळीवरती अनुभवावा लागेल की नदी म्हणून मी भरून वाहणार, पण मी जाता जाता दोन्ही किनारे समृद्ध करणार. किनाऱ्यांची अपेक्षा नाही की मी त्यांना समृद्ध करावं. माझा हेतू आणि माझं ध्येय समुद्राला जाऊन मिळणं आहे, पण मी भरून वाहते आहे म्हणून दोन्ही किनारे मी समृद्ध करत जाणार, काही अपेक्षा न ठेवता सहज. त्या नदीसारखं जगता येईल का. तिथे सात्विकतेचा मुद्दा आला. आणि म्हणून उणीवा जरी असल्या तरी दान देता येतं. काहीतरी क्लुप्ती काढून तुम्हाला ते करता येतं. उणीव आहे म्हणून दान द्यायचं नाही अशी भूमिका घेतली तरी तुम्ही तामस होता. अकर्मामध्ये सुद्धा तामसी सद्गुण दुर्गुण लपलेला आहे. पाणक्याची दोन्ही मडकी पाणक्याची नदीवरनं पाणी भरून आणायचं घरामध्ये, आणि त्यातलं एक मडकं फुटकं होतं. ते भरलेलं म्हणजे मडकं होतं, चांगलं मडकं, ते त्या फुटक्या मडक्याला सारखी नावं ठेवायचं. तू बेईमान आहेस, तुला काही कळत नाही, तू आपल्या इतकी मेहनत करतो नदीवरनं पाणी आणायला आणि तू त्याला पूर्ण पाणी पण आणत नाहीस. तेवढं भरलेलं असतं ते येईपर्यंत सगळं पाणी सांडवून टाकतो तो फुटका असल्यामुळे. खूप बोलायचा. शेवटी डिप्रेशनमध्ये गेला. हे मडकं फुटलेलं मडकं. मग ते डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याने आत्महत्या करायची ठरवली. मग त्यांनी वरती ठेवायचा तो फळीवरती मडकी दोन्ही, त्यातली फुटक्या मडक्यानी वरनं खाली उडी मारली आत्महत्या म्हणून. पण ते ह्यानी पकडलं त्याला पाणक्याने. तुम्हाला काय करतो म्हणाला आत्महत्या. म्हणे का. मी तो सारखा मला म्हणतो तू फुटका आहेस, तू फुटका आहेस, नशिबानं फुटका आहेस, तुझं फुटकं नशीब तू मालकाला पण देतोस, असं काय काय तो बोलत राहिला. तेव्हा हा त्याला म्हणाला की अरे तुझ्यामुळे तर गावकऱ्यांनी सत्कार केला माझा. का म्हणतो माझ्यामुळे कसा काय सत्कार केला. म्हणाला मला जेव्हा कळलं तू फुटलास आणि तुझ्यातून पाणी बाहेर पडतं, मी नेहमी तुला उजव्या खांद्यावरच घेतलं आणि नदीवरून येताना उजवीकडे फुलझाडांच्या बिया टाकल्या, तर दररोज येताना त्याच्यावरती पाणी पडत राहिलं आणि अख्खी वाट फुलझाडांनी बहरून गेली. हा उणिवांचा उपयोग आहे. पण त्याच्यासाठी सात्विकता मनात असेल तर तुम्हाला हे सुचेल, नाही तर सुचत नाही असं मला म्हणायचं. मी जो सायकोलॉजिकल इम्पॅक्ट म्हणतो आहे त्याच्यासाठी तुमच्या पाठीमागच्या कॅनव्हासमध्ये ते स्वच्छ आणि ट्रान्सपरंट हवं. आणि म्हणून अफजल खानाला मारल्यानंतर सुद्धा मृत्यूनंतर सत्य आहे की अफजल खानाला मारल्यानंतर सुद्धा मरणांती वैराण ही भूमिका, सात्विकतेची भूमिका जी आमच्या देशामध्ये आहे ती इतर देशांमध्ये नाही आहे. आज भारतासारख्या देशाच्या सात्विक विचारांना जगासमोर पोचवण्याचं काम तुम्ही आम्ही करायचं आहे, आणि ते नाही केलं तर अडचण आहे. म्हणून हे शूटिंग चाललं आहे आता या कॅमेऱ्यात. आता हे यूट्यूबवर जाईल माझ्या, म्हणजे काय 37,500 सबस्क्रायबर्स आहेत ते सगळ्यांना ते बघायला मिळेल. ते कदाचित दान करतील माझं बोलणं ऐकून, म्हणजे मला सबस्क्राईब करतील. विनोद अपार्ट्स. क्वेश्चन इज दिस की आम्ही जगण्याच्या दैनंदिन प्रक्रियेमध्ये ह्या सत्वगुणानं जगतो का हा प्रश्न आहे. आम्ही रजोगुणानं जगतो. रजोगुण हवा, पण रजोगुणसुद्धा तो सत्वगुणाच्या दिशेला जाणारा हवा. आमचा रजोगुण हा तमो दिशेने जातो म्हणून अडचण आहे. आम्ही दान देतो आणि अपेक्षा करतो याच्या लक्षात कसं नाही, मी एवढं केलं याच्यासाठी, मी एवढं केलं याच्यासाठी. आई वडील करतात मुलांचं, ह्याला काय दान म्हणायचं. आई वडील आठवण करून देतात मुलांना. मला कळतच नाही तो मुद्दाच मला कधी कळला नाही. पेरेंट टीचर्स मीटमध्ये पेरेंट्स भेटले मला, त्यांच्यासमोर भाषण करायला गेलो की ऑन व्हॉट बेसिस तुम्ही तुमच्या लेकांना छळताय की आम्ही तुमच्यासाठी खस्ता काढल्या म्हणून. तुम्हाला मुलं हवी होती ना, सासूला नातू हवा होता ना, मग तुम्हाला माहिती होतं ना की खस्ता काढावे लागणार आहे, मग नका निर्माण करू. तुम्ही पुरुषार्थ सिद्ध करणार, तुम्ही मातृत्व सिद्ध करणार. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल तर मुलांना वाढवण्यासाठी तुम्ही, स्वाभाविक आहे ते नैसर्गिकच आहे, सगळेच प्राणी आपल्या लेकरांची काळजी घेतात.
पण मी कधी असं ऐकलं नाही की गाईनं वासरूला सांगितलं मी खस्ता काढला म्हणून. आम्ही सांगतो का सात्विकता कमी पडते. आम्ही त्यांना जन्माला घातलं हे आम्ही तुमच्यावर उपकार केलेले आहेत. आणि मुलं आता अलीकडची मुलं मग विचारतात आम्ही नव्हतं सांगितलं. मग आम्ही नव्हतंच सांगितलं जन्माला घाला म्हणून. म्हणजे हा दावा घरातल्या घरात तुम्ही, इट इज नॉट अ डोनेशन, पण यू डोंट क्लेम ऑल्सो दॅट इट्स अ डोनेशन. मुलांना जन्माला घालणं हे काय दान आहे की तुम्ही सांगायचं की आम्ही एवढे खर्च केले, आम्ही तेवढे खर्च केले आणि तरी तू असं आहे म्हणून. तर त्याच्यावरती परवा एक थोडा सेमी ॲडल्ट विनोद आला होता की बाप मुलीला ओरडतो शाळेतला. छोटी मुलगी आहे 6वी-7वीतली. तू मागतेस तर तुला देतोय, पण तुला नंबर नाही काढतायत, नीट हे नाही करतायत, ते नाही करतायत, इतकं सगळं केलं. मग आई आली. आई पण नवऱ्याला सपोर्ट. तू सांग मला तुला काय दिलं नाही. तू मग प्रत्येक गोष्ट तुला दिली. कोणी दिलाय मोबाईल आत्तापर्यंत 7वीला मुलीला? आम्ही दिला की नाही? असं ते सगळे बरोबर करत होते. मग तुला नंबर नाही काढतायत? ती मुलगीशी रडवे लिहून म्हणते, असं व्हिडिओ होता. अगं आई मी शाळेत पहिली आली आहे. ती मुलगी सांगते बाबा बाईंचा नंबर मागतायत. बाबा माझ्या टीचरचा नंबर मागतायत. नंबर नाही देत आहे, तो नंबर नाही देत. प्रश्न मी घरापासून सुरुवात करू असं म्हणतोय मी. बाकी श्रीमंतांचं दान आपण बघतात. अनेक जण श्रीमंत झाल्यानंतर दानाला सुरुवात करतात, हेही आपण बघत आहोत. किंवा पहिल्यापासून एक हिस्सा बाजूला काढून ठेवला जातो असं नाही. आपल्या धर्मामध्ये सुद्धा तुमच्या आमच्या दैनंदिन जकात नावाचा काही प्रकार नाही, जो मुसलमानांच्यात आहे जकातीचा. आमच्या कुठच्याही हॉटेलच्या बाहेर भिकारी बसलेले नाहीत की आपण जसे मुंबईला बँड्राला मुसलमानांची जी हॉटेलं आहेत, बँड्राला लागत असताना दादरून आल्यावर त्या हॉटेलच्या बाहेर धडधाकट भिकारी बसलेले असतात. कार येते, कार थांबते, काच खाली करते, 2000 रुपये त्या दुकानदाराला देते, त्यातले 10 जण आत जातात खायला, त्यांना ते फुकट खायला जातात. हे जेव्हा सुरू होईल ना तेव्हा श्रीमंत होईल समाज. ती दातृत्वाची भूमिका असणं अत्यंत आवश्यक आहे. कमी आहे म्हणून देणं नाही ही कल्पना, जास्त आहे म्हणून देणं आहे ही कल्पना रजोगुणामध्ये आहेच. आणि ते घडतंय. श्रीमंत माणसं दान करून मी किती श्रीमंत आहे दाखवण्यासाठी म्हणून दान करतात, ते रजोच आहे. त्यात तमोगुण पण आहे, स्वतःचं प्रदर्शन मांडण्यासाठी मी किती दान करतो म्हणून. पण आमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये थोडं 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 काही करता येईल का? मला नेहमी आश्चर्य वाटतं की आमच्या धर्मामध्ये दान का शिकवलं नाही. भगवद्गीतेमध्ये एवढा उहापोह केलेला आहे 3 प्रकारच्या दानांचा. सात्विक दान कोणतं, राजस दान कोणतं, तमोदान तामसी दान कोणतं. मग ते का घडलं नाही असा प्रश्न पडतो कित्येक वेळा मला. 2 जुलै 1979 मी कॅनरा बँकेत नोकरीला लागलो. माझ्याबरोबर एक ख्रिश्चन मुलगी पण लागली, इमॅक्युलेट नावाची. पहिला पगार होता 719 रुपये. आता 1979चा पगार आहे. पण मी जेव्हा 700 रुपये असं मी माझ्या डोळ्यावरती तेज होतं बँकेचा पहिला पगार आल्यानंतर. मग मी ती इमॅक्युलेटला विचारलं, ऑफिसमध्ये एकत्रच काम करत होतो. सो व्हॉट विल यू डू ऑफ 700 रुपीज, कारण तिचं पण पहिलीच सॅलरी आहे. तर ती म्हणाली 500 विल गो टू चर्च. माझ्या अंगावर काटा झाला की मी 700 मिळाले, आता मी काय करणार अशी कल्पना करतोय. आणि शांतपणे ख्रिश्चन मुलगी म्हणते 500 रुपीज विल गो टू चर्च. हे सभागृह वरचं सभागृह आम्ही थोडं 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 दिल्याने पाऊंड ऑफ शेअर म्हणतात त्याला, ते केल्याने काम होईल ना. आमच्या देवळांकडे भरपूर पैसा आहे. सरकारी नियंत्रण असलेली देवळं आमची सगळी. तो एक वेगळाच गोंधळ चालू आहे. तुम्ही मतदान करता की नाही? मतदान करता. सात्विक आहे? सात्विक आहे? तुम्ही सात्विक आहात, तुम्ही सात्विकच करता. घेणारे तामसी आहेत.
अडचणी तिथे आहेत. आपली माणसं पण तशीच निघतात हळूहळू, थोडी थोडी अधमधनं शेड दाखवतात. म्हणून मोहन भागवतांना म्हणायला लागलं की अवेलेबल बेस्ट. कोणाला निवडा? अवेलेबल बेस्ट. तुम्ही अवेलेबल बेस्ट न निवडता कोणालाच मतदान नाही असं जर तुम्ही दानच द्यायचं नाही ठरवलं तर यू आर हेल्पिंग अवेलेबल वर्स्ट. म्हणून जो आत्ता अवेलेबल आहे चांगला, तो पूर्ण चांगला आहे की नाही याची चौकशी न करता तो भारतीय संस्कृतीला धरून चालतो तिथे दान करा. तामसी गुणांमध्ये येता आता सिरियलमध्ये पण दाखवतात, बैठेंगे आज कोणाची पार्टी आहे, दारूची भिशी आहे. मी त्याला पिशी म्हणायला पाहिजे, खरं ते भिशी का म्हणतात कोण असतो, पण तो हुशार, तो अतिशय मोठा असतो जो दारू पाजतो आणि समोरच्याला जेवढं झिंगवता येईल तेवढं झिंगवतो. त्याला असं वाटतं की मी किती दानशूर आहे म्हणून. याला सात्विक दान म्हणायचं का? त्याला सात्विक दान म्हणता येत नाही. पण ते तर मोठे डोनर आहेत. कोण? दारू पिणारे, दुकानदार, दारू देणारे. करोनानंतर पहिल्यांदा कोणाला मोकळीक मिळाली सांगा मला? देवळं नाही, शाळा नाही, पहिले दारूचे गुत्ते ओपन झाले. माझ्याकडे रेकॉर्ड आहे. महाराष्ट्र शासनानं पहिल्यांदा मोकळे काय केले तर दारूचे गुत्ते. जे दूध तुम्हाला पौष्टिक करतं ते दारात तुम्ही आणून द्यायला पाहिजे म्हणून रतीब लावता, आणि जे शरीराची विल्हेवाट लावतं तिथे रांगा लावून दारू घेतात. उद्यापासून कोरोनाचं बंद होणार कळल्यानंतर आदल्या दिवशीच्या रांगा तुम्हाला, बाप रे, तिथेही मारामारी. एका बाईचं दारूचं दुकान होतं, ते 4 वाजता उघडणार होतं, तर ते दारुडे 3 वाजता येऊन बसले तिथे. दुकान बंद होतं, पण ती इतकी दयाळू होती, ती म्हणाली दुकान उघडायला अजून 1 तास आहे, तोपर्यंत तुम्हाला 2 पेग देऊ का मी? काय छान विनोद आहे ना. तोपर्यंत तुम्हाला 2 पेग देऊ का? दारूचं दुकान उघडायचं. श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेतल्या दानांचं वर्णन ऐकून आमच्या अंगात ते उतरणार नाही. सात्विक गुण आमच्या अंगात उतरायला पाहिजे. हे आत्ता या पद्धतीनं मी जर अत्यंत, मी म्हटलं तसं की हे म्हणणं जे मोकळेपणाने हसणं आहे, ते हसणंसुद्धा दानाचंच रूप आहे. नुसतं बौद्धिक करण्यातही अर्थ नाही आता, पण लोक नुसती बौद्धिक ऐकायला येतच नाहीत. प्रेक्षकांचं वर्णन जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर दासबोधामध्ये जा. श्रोते स्तवन नावाचा एक त्याच्यात दशक आहे. तो बिचारा प्रवचन करणारा प्रवचन अत्यंत मन लावून करत असेल, पण समर्थ रामदासांनी म्हणजे किती 1630 किती साली वर्णन केलं आहे, किती वर्ष झाली या गोष्टीला प्रेक्षकांचं वर्णन करून. विषयी लोक श्रवणी येती, काय ओवी आहे? विषयी लोक श्रवणी येती आणि बायकांकडेच पाहती आणि चोरटे चोरून नेती पादरक्षा, अशी ओवी आहे, दासबोधातली ओवी आहे. हा मनोवृत्तीचा भाग आहे. आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला माणसं सात्विक बनवायची. दान सात्विकाचे म्हणजे काय? आम्हाला सात्विक होता येईल का याचा अर्थ आम्ही नेभळट नाही व्हायचंय. व्यक्ती म्हणून सात्विक असणं, युद्धाची वेळ आली तर तुम्हाला रजोगुण तिथे दाखवता आला पाहिजे. तिथे पळपुटेपणा करून का मी सात्विक आहे असं होत नाही. आम्ही मुभा दिली मंगेश पाडगावकरांना, आम्ही मोकळीक दिली वात्रटिका लिहायला 3 ओळींची. सात्विकावरच दिले त्याने. एक होता सात्विक आणि तो भांग प्यायला. एक होता सात्विक आणि तो भांग प्यायला आणि म्हणाला चायला. अशी पाडगावकरांची कविता आहे, लिखित कविता आहे, म्हणजे मी काही मंच सांगत नाही. त्यांनी स्वतः हे काय आहे, ही थट्टा का झाली? ही थट्टा झाली नसती तर बरं झालं असतं, पण ती थट्टा झाली. आणि म्हणून का कुलकर्ण्यांचं कौतुक, का घैसासांचं कौतुक, का समारंभपूर्वक कौतुक. आज पत्रकार आले असतील तर पांडुरंग कुलकर्णींच्या नावानं बातमी करा. सुहास पोपळे, तुम्ही बातमी लिहा आणि द्या की यांच्या आठवणीनिमित्त यांनी 5.5 वर्ष सभागृह अशा पद्धतीनं दान सात्विकाचे म्हणून प्रवचनासाठी दिलं
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा असा असा कार्यक्रम झाला अशी बातमी करायला लागेल. अशी बातमी केल्याशिवाय पर्याय नाही. ती 65वी कला आहे ती जाहिरातबाजी. 14 विद्यांनी 64 कला, ती 65वी कला आहे जाहिरात. किती वाजता सुरू केलं रे? 5:45. मला 1 तास होता. आणि ही म्हणजे तमोगुणाकडे त्यामध्ये अर्थ नाही. मी भारूड ऐकलंय ना एकनाथांचं, शाही साबळे म्हणायचे, अरे विंचू चावला, अरे विंचू चावला. त्याच्यामध्ये एका जनार्दनी खरा तमोगुण मागे सारा. मग तो आणि तमोगुण म्हणजे तंबाखू खाण्याचं मागे सारा असं म्हणाल. तर तसं नाही. ते गर्वानं छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून तर ते हवा कमी करा असं त्या भारुडामध्ये थोडंसं आधुनिक शाही साबळ्यांनी ॲड केलेलं. प्रश्न असा आहे, कारण पिनविन हा शब्द काही एकनाथांचा नसावा त्यावेळेला असं म्हणजे सांगायचा. सगळ्याचा उहापोह एवढ्यासाठीच आहे की आजपासून आपण आत्ता ह्या क्षणाला आता हे इथे तुम्हाला प्रवचन ऐकल्यानंतर लोक दमतात खूप, म्हणून मग त्यांना उपमा चहा वगैरे असं श्रमपरिहार असतो. म्हणून माडगुळकर म्हणायचे म्हणाले की उपाध्यायांचं बोलले आणि तुम्ही ऐकले असं त्याचे म्हणाले. ते दोघांना सारखंच श्रेय आहे. हे मला तरी असं वाटतं आत्ता व्यक्तिगत पातळीवरती जगण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी हा सात्विकतेचा विचार जास्त करायला लागेल रजोगुणापेक्षा. आमचा रजोगुणसुद्धा लबाड आहे. गॅस सिलेंडरचे भाव वाढले की आम्ही लगेच बोंबाबोंब करतो. सामान्य माणसांचं काय, सामान्य माणसाचं काय. मी खूप शोधायचा प्रयत्न केला सामान्य माणूस, मला सापडलाच नाही. मग नेहमी मी विचारतो पत्रकारांना, हा कुठे आहे सामान्य माणूस जो 11 लाखाला घेतलेली 1000 स्क्वेअर फीटाची 2003 सालची जागा 2025मध्ये 1.5 कोटी तरी मिळायला पाहिजेत अशी अपेक्षा ठेवतो. त्याला सिलेंडरचा भाव वाढलेला चालत नाही. त्याला त्याच्या जागेचा भाव वाढलेला पाहिजे, पण सिलेंडरचा भाव नाही वाढता कामा. ही जी लबाडी आहे ना, ही तमोगुणच आहे. हा रजोगुण नाही, हा तमोगुणच आहे. आणि तो तमोगुण घेऊन चाललंय सगळं. कमी स्त्री आहेत, यांच्या घरी कोणी नाही, 8 दिवस सिलेंडर मला द्या असं पूर्वी म्हणत होते. आता पाईपलाईन आलेत, परंतु जेव्हा गॅस सिलेंडरवाला यायचा आणि ते बुक केलेले बिचारे कुठच्या तरी इमर्जन्सी कामानिमित्त गावाला गेलेले, घर बंद, मग तो बेल वाजवतो, हे कुठे गेले, त्यांचा सिलेंडर आला आहे. ह्या बाईचं लगेच डोळे डाकाकतात, मी घेते म्हणून. असं होतं ना, थोडं द्या आणि सिलेंडर घ्या, घ्या आहेच ना. म्हणजे सात्विक दान नाहीच आहे, अपेक्षा घेऊनच आहे. देवाला सुद्धा अपेक्षा घेऊनच आहे, परमेश्वराला सुद्धा अपेक्षा घेऊनच आहे. देवा मी असं असं करतो आहे, पण मला यश दे, बार्टर एक्सचेंज. मग तो साऱ्या जगातच चालू आहे, एक हात दे एक हात ले. मग सात्विकता आली कुठे असा प्रश्न येतो. म्हणून ही अगदी तुरळक हाताच्या बोटांवरती मोडणारी उदाहरणं आढळतात की चौकशी पण नाही दिल्यानंतर. आम्ही गरज होती, दिलं, बस संपला मुद्दा. मला कळलं पण नाही हातातून सुटल्यानंतर मी काय केलं. आणि हे महत्त्वाचं. आता कोणीतरी जांभई दिली बारीक आणि ती मला ऐकू आली. त्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींनी याला शब्दे विण संवादीचे असं म्हटलेलं आहे की 6:45 झाले, 1 तास झाला आहे, तुमचा कोटा भरलेला आहे, आता असा आवाज आला. त्यांची चूक नाही, पण माझ्यासाठी तो निरोप आहे. हां नाही, खूपच छान प्रवचन, पण खूप झालं. असं नको. असो,
एक कविता सादर करतो कुलकर्णींच्या, पांडुरंग कुलकर्णींच्या निमित्ताने. पण तुमच्या लक्षात आलं काय म्हणतो ते. आणि गेली सुहास पोफळे कुठे नोकरी करतात आणि दर महिन्याचं ते गणित हे म्हणायचं बरोबर आहे माडगुळकर, बरोबर ते 15 दिवस आधी, 14 दिवस आधी, 13 दिवस आधी असं करत करत, आणि हॉलसुद्धा नंतर हळूहळू हळूहळू भरत जातो. आज वाटलं तर बहुतेक लग्न आहेत म्हणून कोणी आलेलं दिसत नाही आहे असं मला वाटलं, पण लग्नाचा मुहूर्त आहे असं मला ह्या हॉलमध्ये म्हणता येईना, म्हणून मी ते ऑनलाईन एडिट केलं. काही नाही, कविता अशी आहे, कविता सादर करून थांबतो. काही प्रश्न वगैरे असतील तर यांच्याकडे सुहास पोफळ्यांकडे प्रश्न पोचवा. तुमचा श्रमपर्याय झाला की मी परत येऊन बसतो. काही वेळेला प्रश्न लोकांना पडत नाहीत, माझ्या प्रवचनामुळे सगळी उत्तरं मिळतात त्यांना, त्यामुळे प्रश्न उभेही राहत नाहीत आणि प्रश्न पडतही नाहीत, असं आहे. असो, कविता पांडुरंग कुलकर्णी यांच्यासाठी. आठवणींच्या आसाभोवती स्मृतिचक्राचा फेरा, आठवणींच्या आसाभोवती स्मृतिचक्राचा फेरा, भेट आठवे गतजीवाची क्षणभेटीचा सारा, भेट आठवे गतजीवाची क्षणभेटीचा सारा. लाट गरजते आणि उरते भवसिंधूच्या काठी, लाट गरजते आणि विरते भवसिंधूच्या काठी, शुभ्र रेघ मग उरे शेवटी मृतलाटेच्या पाठी, शुभ्र रेघ मग उरे शेवटी मृतलाटेच्या पाठी, त्या रेघांनी भारून गेला अवघा भाव किनारा, भेट आठवे गतजीवाची क्षणभेटीचा सारा. वाट संपता आयुष्याची पुन्हा न फिरणे मागे, वाट संपता आयुष्याची पुन्हा न फिरणे मागे, त्या वाटेवर कुणी विणावे वहिवाटीचे धागे, त्या वाटेवर कुणी विणावे वहिवाटीचे धागे, तेथे फुलल्या स्मृती सुमनांचा कुणी वहावा भारा, भेट आठवे गतजीवाची क्षणभेटीचा सारा. शांत व्हावे कुणी कुणाला व्यर्थ अक्षरे सारी, शांत व्हावे कुणी कुणाला व्यर्थ अक्षरे सारी, अवघी दारे उघडी जावे कुणी कुणाच्या दारी, परी नयनातून निखळून यावा, परी नयनातून निखळून यावा अगतिकतेचा तारा, भेट आठवे गतजीवांची क्षणभेटीचा सारा, भेट आठवे गतजीवाची क्षणभेटीचा. धन्यवाद.